योगी पावन योगी हॅलो. दत्तभक्त परायण बालाजी महाराज वारकड, त्यांना साथ करतील शिवाजी महाराज गुंडेवाडीकर.
योगी पावन मना योगी पावन मना
अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। योगी पावन मनाचा ग्रास केला त्रिगुणांचा, परिवार सर्वत्र ही स्वाधीन सुखी ते अक्षयी। मी तूपन बोळवन ध्यानी शिवपंचानन, परिवार सर्वत्र ही स्वाधीन सुखी ते अक्षयी। लक्ष्मण म्हणे त्याते पाय ध्याता दुःख कैचे, परिवार सर्वत्र ही स्वाधीन सुखी सुखते अक्षयी। शिव नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। योगी पावन मनाचा ग्रास केला त्रिगुणांचा, परिवार सर्वत्र ही स्वाधीन सुखी ते अक्षयी। प्रस्तुत प्राप्त समयी लाटी उर्फ उस्माननगर नगरीमध्ये संपन्न होत असणारा अखंड दत्त नाम यज्ञ एवं सच्चिदानंद स्वरूप भगवान दत्तात्रेय प्रकट दिन या निमित्ताने साप्ताहिक सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि त्यामध्ये हा जो या पवित्र नगरीमधील मठ आहे, भगवान दत्तात्रेयांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झालेला हा परिसर ज्यांच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय, असे आमचे आत्मीय गुरुवर्य अवधूतबन महाराजजी तथा या कीर्तनामध्ये उपस्थित दत्त संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल किंवा वीरशैव लिंगायत संप्रदाय असेल, सम्यक ज्ञानम प्रदायती इति संप्रदायः। संप्रदाय कशाला म्हणावं? भेदरहित ज्ञानाला, भेदरहित भक्तीला प्रदान करणारा जो मार्ग आहे त्या मार्गाला संप्रदाय असं म्हणावं। आणि अशा संप्रदायामध्ये प्रवासित असणारे आपण सर्वजण आहोत। आणि या संप्रदायामध्ये मार्गदर्शित असणारे आमचे गंभीरभंजी महाराज, त्यांच्या नेतृत्वामध्ये भगवान दत्तात्रेयाचा प्रकट दिन होतोय। देवाला अवतार कशासाठी घ्यावा लागतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। धर्म रक्षावया
देव, देश आणि धर्म रक्षणासाठी असतो. मग भगवान दत्तात्रेयांचा प्रकट दिन या ठिकाणी संपन्न होणार आहे दिनांक 4 तारखेला. देव अवतार घेण्यासाठी अधर्म वाढावा लागतो. देव अवतार घेण्यासाठी जप, तप, दान याची परिपुष्टता व्हावी लागते. मग भगवान दत्तात्रेयांनी या ठिकाणी जन्म घेतला. तो कशासाठी घेतला असेल तर सुभाषितकार सांगतात, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्ष्यम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा दत्तम यजेत. भगवान दत्तात्रेयांचा जन्म कशासाठी? जगाला सांगण्यासाठी का सगळी कामं सोडा आणि आधी जेवण करा? असा कुठला देव सांगेल का? सगळी कामं सोडा आणि जेवण करा. यदा कदाचित साहित्यकार सांगतात आधी पोटोबा मग विठोबा. ही साहित्यकारांची भाषा आहे, शास्त्रीय भाषा नाही आहे. मग दत्तात्रेयांचा जन्म झाला कशासाठी झाला? सर्व कामं सोडा आणि अगोदर जेवण करा का? नाही. पुढे जाऊन सांगतात सर्व कामं सोडा आणि अगोदर पवित्र म्हणजे स्नान आदी क्रिया करा. यासाठी जन्म झाला का? नाही. कशासाठी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला? दारामध्ये भिक्षुक आलाय त्याला भिक्षा वाढा हे सांगण्यासाठी का? नाही. तर भगवान दत्तात्रेयांचा जन्म यासाठी झाला की कलियुगामध्ये सर्वात मोठी शक्ती नामचिंतनामध्ये आहे. आणि ज्या व्यक्तीच्या मुखातून, ज्या व्यक्तीच्या कंठातून भगवंताचं नामचिंतन होतं तो साक्षात भगवान आहे हे सांगण्यासाठी ज्यांचा अवतार झाला त्यांचं नाव भगवान दत्तात्रेय आहे. भगवान दत्तात्रेय यांच्यावर एक अवधूत उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये अनेक श्लोक आलेले आहेत. त्यामध्ये भगवान दत्तात्रेय कोण? तर त्या ठिकाणी सांगितले भगवान दत्तात्रेय योगी आहेत. योगी. भगवान दत्तात्रेय ज्ञानी आहेत. भगवान दत्तात्रेय दत्त अवतारामध्ये जगाला आदर्श प्राप्त व्हावा याकरता 24 गुरु करणारी पहिली देवता कोण असेल तर ती भगवान दत्तात्रेय आहे. एवढंच नव्हे तर व्याकरणामध्ये भगवान दत्तात्रेय यांचा समास असा केलेला आहे, जो देत राहतो त्याला दत्त म्हणावं. जो देत राहतो. सामान्य व्यक्ती जे देतो ते अनित्य देतो, लक्षात ठेवा. नेता जे देतो ते 5 वर्षापुरतं टिकेल इतकं देतो. पण देव देतो तो देनेवाला देता है तो देता छप्पर फाड़ के और देने वाला लेता है तो ते मला बोलायची गरज नाही, तुम्हाला कळालं. केला इशारा जाता जाता. त्याला झोळी भरून देण्याची ताकद जरी असली तर घ्यायची बी ताकद त्याच्यामध्ये आहे. पण भगवान दत्तात्रेय घेणारा नाही आहे, भगवान दत्तात्रेय देणारा आहे. मग दत्त भगवान देतो काय? धन देतो, धान्य देतो, सुवर्ण देतो, चांदी देतो, लोखंड देतो, पुत्र देतो, यश देतो, कीर्ती देतो. भगवान दत्तात्रेय आम्हाला देतो काय? तर भगवान कुणाला म्हणावं हे आधी जाणून घ्यावं लागणार आहे. तुम्ही देव कुणाला म्हणता? बोला ना. देव कुणाला म्हणावं? तर आपल्या भारत देशाचा धर्मग्रंथ असणारा
भगवद्गीता ग्रंथ देव कुणाला म्हणावं या संदर्भामध्ये दाखला देतो. ज्या ठिकाणी 6 गुण नांदतात त्याला देव म्हणावं. आणि ते 6 गुण कोणते? ज्ञान, भक्ती, वैराग्य, औदार्य, यश आणि श्री. हे 6 गुण ज्या ठिकाणी आहेत त्याला देव म्हणावं. आणि तो देव म्हणजे भगवान दत्तात्रेय आहे. आता भगवान दत्तात्रेय हे योगी कसे आहेत पहा. योगी पावन मनाचा, घ्रास केला त्रिगुणांचा. मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर मंदिराला ज्यावेळी आपण बाहेरनं पाहतो त्यावेळी मंदिराचं ऐश्वर्य आणि मंदिराचं सुशोभीकरण आपल्याला डोळ्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे. किती अनेक प्रकारच्या काजव्यासारख्या चकमक करणाऱ्या लाईटी मंदिरावर लावलेल्या आहेत. किती कलर आहेत त्यामध्ये, अनेक कलर आहेत. पण त्या कलरांनी एक संदेश दिलेला आहे. कबीरांचा एक धोवा आहे. कबीरा कुवा एक है पाणी भरत अनेक. काय सांगतात? कबीरा कुवा एक है पाणी भरे अनेक, बाल्टी में भेद है सब में पाणी एक. लक्षात आलं का मला काय सांगायचं आहे ते? विहिरीतलं पाणी एक आहे, पाणी भरणारा एक आहे, फक्त भेद आहे बाल्टीमध्ये. म्हणजे भेद शरीरामध्ये आहे. भेद शरीरामध्ये असणाऱ्या देहीमध्ये, आत्म्यामध्ये नाही. हे ज्यांच्या दर्शनानं कळतं त्यांना दत्त म्हणावं. फक्त हे करण्यासाठी मात्र काय लागतं? कौशल्य लागतं. योग शब्दाचा अर्थ आहे कौशल्य. कौशल्य शरीराचं कौशल्य आहे, मनाचं कौशल्य आहे आणि बुद्धीचं कौशल्य आहे. शरीराचं कौशल्य श्रमामध्ये आहे, मनाचं कौशल्य संकल्पामध्ये आहे आणि बुद्धीचं कौशल्य विवेकामध्ये आहे. कसं? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. विवेक म्हणजे बुद्धीचं लक्षण आहे. संकल्प म्हणजे अहो संकल्पाच्या पोटी लाभ होय उठाउठी. अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला आम्हाला हवे आहेत, तर मनामध्ये संकल्प चांगला पाहिजे. माझं म्हटलं की पोरग आणि दुसऱ्याचं म्हटलं की कार्ट, ह्याला संकल्प म्हणत नाहीत मामा, ह्याला विकल्प म्हणतात. आणि जो विकल्पामध्ये जगतो तो देवाला प्राप्त होत नाही, तो नरकाला प्राप्त होतो. हे कर्माचं कौशल्य नाही, हे कर्माचं अकौशल्य आहे. आणि म्हणून कौशल्य प्राप्त ज्याला करता येतं त्याला योगी म्हणतात. आणि त्या योगीची उपमा अवधूत उपनिषदामध्ये कुणी दिली असेल तर भगवान दत्तात्रेयांना दिलेली आहे. शिवहर. आणि स्वतः आमचे शिवसंत लक्ष्मण महाराज सांगतात की योगी कुणाला म्हणावं? ज्याचं मन पावन झालेलं आहे. ज्याचं मन पावन झालेलं आहे. मन पावन करणं इतकं सोपं आहे का? हे मन म्हणजे अत्यंत चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाते दूढवत बलम. मन चंचल अत्यंत चंचल आहे असं सांगितलं शास्त्रामध्ये.
मकारो दश चंचलाः 10 मकार अत्यंत चंचल आहेत. मनो मधुकरो मेघो मारुतो मलिनो मरुत मामघो मर्कटो मत्सो मकारा दश चंचलाः. 10 मकार अत्यंत चंचल आहेत. त्यामध्ये मन नावाचा मकार सुद्धा अत्यंत चंचल आहे. किती चंचल आहे? मन हे माकडासारखं चंचल आहे म्हणून सांगितलं. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आधीच मर्कट, त्यामध्ये मध्यपीला, तन्मध्ये रुचिक दंश तयाला आणि त्यामध्ये भूत झपाटलं. आधीच माकड, त्यामध्ये इलेक्शन जवळ आलं. एक जण मला म्हणला फोन करून, महाराज 20 तारखेवर इलेक्शन गेले, आता आमचं सोनंच आहे म्हणले. म्हणले 20 तारखेपासून सोनं आहे, पण 21व्या दिवशी तुझ्या मातीला यायला वेळ येऊ नये असं करू नको. असू दे, तो आपला विषय नाही. मला सांगायचं काय, मन अत्यंत चंचल आहे. कशासारखं आहे मन? माकडासारखं आहे. आणि त्या माकड मनानं मद्य पिलं, त्यामध्ये त्याला विंचू चावला, त्यामध्ये त्याला भूत झपाटलं. अशा मनाला सुद्धा, अशा माकडाला सुद्धा आपण स्थिर करू शकतो, पण मनुष्याच्या मनाला मात्र स्थिर करता येत नाही. मग ज्या व्यक्तीचं मन स्थिर नाही त्या व्यक्तीच्या मनाला पावन म्हणता येत नाही. आपलं मन पावन झालं पाहिजे, त्याकरता स्थिर झालं पाहिजे. वाहत्या पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतं की स्थिर पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतं? स्थिर. स्थिर. मनाला स्थिर करणं म्हणजे मनाला पावन करणं आहे. ईश्वर जगामध्ये मनाला स्थिर करण्यासाठी विश्वामित्राने 60 वर्ष तपश्चर्या केली. कामाला स्थिर करणे, कामावर विजय प्राप्त करण्यासाठी, क्रोधावर विजय प्राप्त करण्यासाठी, लोभावर विजय प्राप्त करण्यासाठी 60 वर्षे तपश्चर्या केली. शेवटी शकुंतला नावाची एक अप्सरा आली आणि तिच्यासोबत त्यांना विवाह करावा लागला. म्हणजे तपश्चर्या करून सुद्धा मन पावन झालं का? मन पावन झालं नाही. कारण काय? मनातली चंचलता गेली नाही. जैमिनीय नावाचे ऋषी होते, व्यासांना भेटतात आणि सांगतात मला वैराग्य प्राप्त झालेलं आहे, मला त्याग भावना प्राप्त झालेली आहे, मी संसारामध्ये राहणार नाही, मी जंगलामध्ये जाऊन राहतो. कोण म्हणले? जैमिनी म्हणले. जैमिनी. तिथं व्यास मुनी परीक्षा घेण्यासाठी गेले. एका स्त्रीचं रूप धारण केलं आणि एका झोपडीमध्ये थांबले. आपल्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीच्या द्वारे जंगलामध्ये वादळ सुटलं, पाणी आलं महाराज, आणि आश्रय मागण्यासाठी जैमिनी त्या झोपडीमध्ये गेले. आणि झोपडीतून आवाज आला, मी एक स्त्री आहे आणि एकटी आहे, तुम्ही एक साधू आहात आणि एकटे आहात, मी तुम्हाला आतमध्ये कसे घेऊ? जैमिनी म्हणतात, मी फक्त एका कोपऱ्यामध्ये बसतो, हवा आणि पाणी जाईपर्यंत मला आश्रय द्या, आश्रयाचा गरज आहे. काय हरकत नाही, आश्रय दिला जातो. त्या स्त्रीवर ते मोहित होतात आणि त्या स्त्रीला खांद्यावर घेतात आणि निघू लागतात. तितक्यात हवा थांबते, पाणी थांबतं आणि डोळ्यावर, जसे आता या हाराचे धारे माझ्या डोळ्यावर आलेत ना, तसे डोळ्यावर केस कुणाची आलेत म्हणून वर बघतात तर व्यासमुनी बसलेले असतात. म्हणजे सांगायचं काय माहिती का, फक्त गोष्टी बोलल्यानं वैराग्य प्राप्त करता येत नाही किंवा मन पावन करता येत नाही. मन पावन म्हणजे स्थिर करण्यासाठी शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान ही साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त करावी लागते. आणि ही संपत्ती ज्यांनी कमवली त्यांना आम्ही योगी म्हणतो. अभंगाचं पहिलं योगी पावन मना
ग्रास केला त्रिगुणांचा. त्रिगुण आहे सत्व, रज आणि तम. माणसाचा तमगुण वाढला की तो संसाराही राहत नाही आणि परमार्थामध्ये राहत नाही. तमगुण वाढला की माणूस न संसारातला धोबी का कुट्टा, न घाट का घर का, न घर का, असं काहीतरी दिसलं तर समजायचं या व्यक्तीमध्ये तमगुण वाढलेला आहे. किती सोपं सांगितलेलं आहे पहा. तमगुण वाढल्यानंतर ना माणसानं काय करावं? वेदाचं वाक्य आहे, तमसोमा ज्योतिर्गमय. आपली इष्टदेवता, ग्रामदेवता, कुलदेवता या देवतेसमोर जाऊन ज्ञानाचा किंवा भक्तीचा दिवा लावता आला पाहिजे. आज पातूर आपण सर्वांनी तेलाचे आणि तुपाचे दिवे लावलेत. तेलाच्या तुपाला क्षणाचं अस्तित्व आहे, तुपाच्या दीपाला क्षणाचं अस्तित्व आहे, पण ज्ञान आणि भक्तीच्या दीपाला चंद्र सूर्य असेपर्यंत अस्तित्व आहे. मग दिवा कोणता लावावा? दीप से दीप जलाते चलो और प्रेम की गंगा नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानाचा दीप लावण्याची गरज आहे. कशासाठी? तमगुण वाढलेला आहे. तमगुण वाढलेल्या व्यक्तीला आई वडील कळत नाही. तमगुण वाढलेल्या व्यक्तीला गुरुजन कळत नाही. तमगुण वाढलेल्या व्यक्तीला अतिथी कळत नाही. आणि आम्ही देव कशामध्ये पाहतो? मातृदेवो भव,
पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. आम्ही देव पाहण्याची व्याख्या केली आमच्या शास्त्राने. देव कुठं पाहावा? आईमध्ये, वडिलांच्या मध्ये, गुरुजनांच्या मध्ये आणि अतिथीमध्ये. आणि यामध्ये जर आपल्याला देव दिसत नसेल तर जगून घराला भाग, ग्रामपंचायतीला भाग, मेल्यावर स्मशानाला भाग. आणि म्हणून अशी माणसं जन्माला येऊ नयेत. जननी जनेतो वीर जने दाता या शूर. एकतर वीराने जन्म घ्यावा आणि जिथं वीरत्व आहे तिथं तमगुण राहत नाही महाराज. जिथं शूरत्व आहे तिथं तमगुण राहत नाही. जिथं ज्ञान आणि भक्ती आहे तिथं तमगुण राहत नाही. आणि असा तमगुणाचा ग्रास करा लक्ष्मण महाराज सांगतात. शिवहर तमगुण वाढला की वेदांताची परिभाषा आहे त्रिपुटी वाढते. आणि त्रिपुटी वाढली की माणूस भ्रमित होतो. भ्रमित. ज्ञाता ज्ञान ज्ञेय, ध्याता ध्यान ध्येय. ही काय आहे? त्रिपुटी आहे. आणि ही त्रिपुटी कशामुळे जन्माला येते? तमगुण वाढल्यामुळं. तमगुणाचा एकच दोष आहे, जे आहे ते दाखवत नाही, खोटं दाखवत. खरं डोळ्याला दिसत नाही, मिथ्या दिसतं. मंद अंधकारामध्ये शेतकरी जनावरांना चारा टाकण्यासाठी जातो आणि जाता जाता त्या शेतकऱ्याचा पाय अशा वस्तूवर पडतो की त्याला भ्रम होतो की माझा पाय सर्पावर पडला. त्याचा पाय पडला कशावर? दोरीवर. पण समजलं कशावर? सर्पावर. सर्पावर पाय पडला हे समजतात. त्याचे डोळे पांढरे झाले, त्याच्या अंगातून घाम आला. आता मला सांगा, सर्प सत्य आहे की मिथ्या आहे? मिथ्या सर्प असून अंगातून घाम आला, मिथ्या सर्प असून डोळे पांढरे झाले, मग खरा सर्प असता तर कीर्तन बंद करून राम नाम सत्य करावं लागणार. तसा संसार आहे म्हणून सांगितलं. खोटा आहे. रज्जू सर्पाकार. हा, रज्जू सर्पाकार, जगदंब. जगदंब. तसा हा संसार आहे. तरीही हा संसार मिथ्या असून आपल्याला सत्य वाटतो. कारण काय? तमगुणाची वृत्ती वाढलेली आहे. आणि त्या तमगुणाच्या वृत्तीला रास करण्यासाठी जे प्रकट होतात त्यांना दत्त म्हणावं. शिवहर दत्तात्रेयांच्या सानिध्यामध्ये श्वान आहे. श्वान कशासाठी श्वान आहे? जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर श्वानासारखं प्रामाणिक राहावं. आणि दुसरी गोष्ट सांगतात भगवान दत्तात्रेय. दत्तात्रेय तर नंतर ना बोलतात, त्यांच्या सानिध्यातला श्वान काय म्हणतो की जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर झोप सुद्धा श्वानासारखी असावी. विद्यार्थ्यांच्या 5 लक्षणामध्ये पहिलं लक्षण जे सांगितलेलं आहे, श्वान निद्रा तथैव च म्हणून सांगितलेलं आहे. झोप कशी असावी आमची? श्वानासारखी. जगामध्ये सर्वात अगोदर भूकंप कुठं येतो हे कुणाला कळतं?
श्वानाला कळतं कुत्र वेगळं असतं आणि श्वान वेगळा असतो महाराज. काय आला असेल आता तुम्हाला. आणि म्हणून भगवंताच्या सानिध्यामध्ये राहणाऱ्या प्राण्याला एवढी मोठी किंमत आहे तर तो भगवंत किती मोठा असेल पहा. आणि म्हणून भगवान दत्तात्रय असे तत्व आहे, ते योगी आहेत, ते ज्ञानी आहेत, ते तपस्वी आहेत. एवढंच नव्हे, भगवान दत्तात्रयाचं दर्शन आपण दरवर्षी माहूरला घेतो की नाही. माहूरला गेल्यानंतर ना तिथल्या महंतांची महत्व एवढं मोठं आहे, ते 12 वर्षातून एकदा खाली उतरतात. तेवढं कशाला लांब जातं. इथं कोलंबी जवळ आहे, ब्रह्मयंत्र आहे त्या ठिकाणी. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्य आहे. हे दर्शन देणारं मंदिर म्हणजे कोणतं आहे? कोलंबीचं मंदिर आहे. आणि आपल्या गावातही दत्त मंदिर आहे. याही मंदिरामध्ये आल्यानंतर ना या ठिकाणचं चैतन्य पाहिल्यानंतर, चैतन्य कसं असतं बघा देवाचं. चंदनाच्या लाकडाचे तुकडे आपल्या समोर 1000 पडलेले आहेत. तुकडे 1000 असतील पण वास मात्र, सुगंध मात्र एकच आहेत ना. आपल्या समोर मृदंग 2 आहेत पण आवाज एक आहे. आपल्या पाठीमागं टाळकरी अनेक आहेत पण आवाज एक आहे. आपल्या समोर लाईव्ह टेलिकास्ट करणारे यजमान 3 आहेत पण दृश्य एकच आहे. डोळे 2 आहेत पण दिसणारं रूप एक आहे. ही समदृष्टी जगाला देणारी देवता म्हणजे दत्त देवता आहे. शिव पण ही समदृष्टी प्राप्त करण्यासाठी परिवार एकत्रित असावा लागतो. सांगा, परिवार ज्याचा एकत्रित नाही त्याला गावात किंमत आहे का हो? राजनीतीमध्ये सफल होण्याचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे ज्याला परिवार फोडता आला, ज्याला धर्म फोडता आला, ज्याला जात फोडता आली, ज्याला संप्रदाय फोडता आला तो राजनीतीमध्ये यशस्वी होतो. पण परमार्थामध्ये यशस्वी होत नाही. पण राजनीतीमध्ये यशस्वी झाल्यासारखं वाटतं पण ते दीर्घ काळापासून यशस्वी पण प्राप्त करता येत नाही. एक कुत्रा आहे, कुत्र. आता कुत्र्याचं उदाहरण देतो. आणि त्याला आपण काय म्हणतो? हाड. जवळ आल्यावर हाडच म्हणतो ना. का हाड म्हणतो? चावू नये म्हणून हाड म्हणतो आपण. बरोबर आहे का? हाड खातं म्हणून. आणि असं हाड त्या श्वानानं स्वतःच्या तोंडामध्ये घेतलं होतं आणि ते चगू लागलं महाराज. आणि त्याची हिरडी फुटली आणि त्याला भ्रम झाला की हे हाड किती गोड लागतं. आणि जसा भ्रम झाला चांगलं लागते तसं ते जोरात चावू लागलं. आणि त्यामध्ये काय परिणाम झाला? नुकसान कुणाचं झालं? स्वतःच्या हिरडीचंच. पण आनंद त्याला मिळतोय कुठून? असा भ्रम कसा झाला? हाडामधून. आणि म्हणून तमगुणी वृत्तीच्या व्यक्ती काय खावं काय खाऊ नये हे त्याच्या लक्षात येत नसतं. भगवान दत्तात्रयांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर ना भगवंताला 3 मुख आहेत बघा. काही ठिकाणी 1 मुख आहे आणि काही ठिकाणी 3 मुख आहेत म्हणून त्यांना त्रिमूर्ती म्हणतात. त्रिमूर्ती का म्हणावं? आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, दुःख नाश करणारी देवता. ज्यांच्या मुखाचं दर्शन घेतल्यानंतर ना आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक दुःखत्रयाचा नाश होतो. असा परिवार ज्यांनी एकत्रित केला ती देवता म्हणजे भगवान दत्तात्रेयाश्वर.
आपल्यापासून वेगळा राहिला फार दुःख होणार नाही. आपला छोटा भाऊ आपल्यापासून वेगळा राहिला फार दुःख होणार नाही. एक वर्ष 2 वर्ष दुःख होईल, पण अंतरंगामध्ये आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपले भाऊबंधू आहेत, ते मात्र आपल्या हातातून वेगळी जाऊ नये. आणि ते म्हणजे इंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय हे आपले बंधू आहेत. आणि हे जर आपल्या ताब्यात राहिले नाही तर आपला परिवार म्हणजे आपलं शरीर रोगानं भरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून योग आणि भोग यांची व्याख्या खूप सुंदर केलेली आहे. जिथं भोग आहे तिथं रोग आहे, आणि जिथं योग आहे त्या ठिकाणी काय आहे? आरोग्य आहे. आरोग्यम धनसंपदा. सर्वात मोठं धन कोणतं आहे? आरोग्य. 2 तास कीर्तनाला आज 20 वर्षाच्या मुलांना बसता येईल. काय म्हणतात? मांडी दुखते. काय म्हणतात? पायामध्ये मुंग्या येतात. कशामुळं? आरोग्य नाही आहे. आणि आरोग्य कशामुळं नाही आहे? शरीराला व्यायाम नाही. म्हणून आपलं शरीर आपल्या हातामध्ये पाहिजे. मग आपण ध्यान केलं पाहिजे त्या पद्धतीनं. म्हणून शम शब्दाचा अर्थ सांगितला. शम म्हणजे मनोनिग्रह. मनाचा निग्रह म्हणजे शम, आणि इंद्रियांचा निग्रह म्हणजे दम. आपल्याला गावामध्ये गरिबावर दम दाखवता येतो. गावातल्या दीन दुबळ्या गरिबावर दम दाखवता येतो, पण शरीरामध्ये असणाऱ्या जे मन आहे त्या मनावर कधीतरी दम दाखवा ना, त्याच्यावर विजय प्राप्त करून दाखवा. जगामध्ये सगळ्यावर विजय प्राप्त करता येतो महाराज, पण मनावर विजय प्राप्त करणं इतकं सोपं नाहीये. म्हणून म्हटलेलं आहे, मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. ज्याला मन स्वतःच्या ताब्यात ठेवता आलं. 2 घोडे होते महाराज. एका घोड्याला लगाम आणि एका घोड्याला लगाम नाही. दोघांना कापशीला जायचं होतं. एक गेलं कापशीला, कोण? लगामवालं. आणि दुसरं का गेलं नाही? म्हणून एका ठिकाणी सांगितलंय, मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. लगाम नसलेलं घोडं म्हणजे ते मनानं चालणार आहे. म्हणजे ते कुठल्या मार्गाने चालणार आहे? प्रेय मार्गाने चालणार आहे. आणि लगाम असलेलं घोडं म्हणजे श्रेय मार्गाने चालणार आहे. मार्ग 2 आहेत, प्रेय मार्ग आणि श्रेय मार्ग. आज आपण सत्वगुणी जर झालो तर आपल्याला श्रेय मार्ग प्राप्त होतो. आपलं शरीर आपल्याला स्वाधीन ठेवता येतं आणि त्यातून अक्षयी सुखाची प्राप्ती करता येते. अभंगाचं 2रं चरण.
स्वाधीन सुखी ते अक्षयी. वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज हे समन्वयवादी संत आहेत. लक्ष्मण महाराजांनी अनेक देवदेवतांवर अभंग लिहिले. लक्ष्मण महाराज आमच्या दत्तात्रय प्रभूंच्या बद्दल बोलत असताना बोलतात, भगवान दत्तात्रय म्हणजे पाप परिहर करणारी मूर्ती आहे. भगवान दत्तात्रय म्हणजे ज्ञान प्रदान करणारी मूर्ती आहे. भगवान दत्तात्रय विषयामध्ये अडकून ठेवणारी मूर्ती नाहीये. विषयी उदास पाहून भगवान दत्तात्रयांना प्रसन्न करण्यासाठी माऊलींनी आम्हाला उपाय सांगितलेला आहे. काय? विषयी उदास असणारं जे चित्त आहे त्यावर दत्तकृपा झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यांची विषयावर विजय प्राप्त झाला नाही त्या ठिकाणी कामना वाढत जाते, आणि जिथं कामना वाढते त्या ठिकाणी ध्यान नाही आहे. गीतेमध्ये सुंदर सांगितलेलं आहे, ध्यायतो विषयान पुंसान विषयस्तेषु उपजायते. व्यक्ती जे ध्यान करतो त्या ध्यानाचा विषय त्याच्या डोळ्यासमोर आणि त्याच्या मनासमोर आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपल्या ध्यानामध्ये काय पाहिजे? ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, आणि मोक्ष मूलम गुरुकृपा. याकरता भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले. लक्षात आलं? कशासाठी? आपल्याला एक गुरु करता आला नाही, केला तर केला. त्याला विचारलं काही दिवसानं, का हो तुम्ही गुरु केला? ते म्हणाला, आम्हाला महाराज आम्ही गुरु करून टाकला. काय म्हणला ते आम्हाला? आम्ही गुरु करून टाकला. टाकतात कुणाला? जे टाकावं आहे त्याला. पण गुरु कोण आहे? म्हणून जाणते नि गुरु भजीजे, तेने कृत कार्य होईजे, मूळ चिंतने सहजे, शाखा पल्लव संतोष. ज्या पद्धतीनं झाडाच्या मुळाला पाणी घातलं की झाड पल्लवित होतं, ऑक्सिजन देतं, फळं देतं, सावली देतं, त्या पद्धतीनं परोपकार वृत्ती धारण करणारे जे असतात त्यांना आम्ही गुरु म्हणतो. आणि असे गुरु ध्यानामध्ये मग्न असतात. माऊलींचं प्रमाण आहे, ध्यायतो विषयान पुंसान विषयस्तेषु उपजायते, संगात संगायते कामः, कामात क्रोधो अभिजायते. एक विषय जर मनामध्ये आला तो विषय मनामध्ये जन्माला येतो, आणि विषय म्हणजे कामना पूर्ण झाली नाही तर लोभाचा जन्म आहे महाराज, आणि पूर्ण झाली तर क्रोधाचा जन्म आहे. कामना कशी आहे पहा. कामना पूर्ण झाली तर लोभाचा जन्म, आणि कामना अपूर्ण राहिली क्रोधाचा जन्म. मग कामना जन्मालाच येऊ नये म्हणून रामायणातला दृष्टांत दिला. मंडोदरी नावाचा. मंडोदरी सीतेच्या पाठीमागं व्याकुळ झालेल्या रावणाला पाहते आणि रावणाला सल्ला देते. सीतेवर एवढं प्रेम आहे तर रामाचं रूप धारण करा आणि सीतेला घेऊन या म्हणजे. रावण हसला आणि मंडोदरीला म्हणाला, प्रयोग झालाय म्हणजे. काय म्हणले? प्रयोग झालाय. मग काय झालं म्हणले? तर त्यावेळी रावणानं सांगितलेलं वाक्य आहे, जहा काम है वहा राम नहीं, और जहा राम है वहा काम नहीं. म्हणजे जिथं देव आहे तिथं वासना नसते. म्हणून देवाच्या सानिध्यात आपण आलेलो आहोत. म्हणून आज आपण सर्वजण मी तूप न बोळवन, अभंगाचं 3रं चरण.
ध्यानी शिवपंचानन. ध्यान अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय असेल तर ध्यान आहे. आणि म्हणून आपलं ध्यान कशावर पाहिजे कलियुगामध्ये. कीर्तनाला आलेल्या एका व्यक्तीला विचारलं, तुझं ध्यान कशावर आहे. तो म्हणला, बाजारात आज नवीन चप्पल आणली त्याच्यावरच आहे म्हणजे. आज भला लाभ झाला. आता दुसऱ्याच्या पदरी काय होऊ नये, पण यानं काय होणार नाही ते सोडून द्या. मला सांगायचं काय आहे ते पहा. मिटूपणा बोळवणं. माणसाला अहंकार हा अडकवतो, अहंकार बंधनात पाडतो. अहंकारानं कुणाचंच भलं झालं नाही. पृथ्वी म्हणाली मी अहंकार केला, शेष राजानं घालवला. पृथ्वी माता म्हणते मै बडी मै बडी मै बडी. शेष राजा म्हणतो तू काहे की बडी, तू तो शेष के माथे पे पडी. एका क्षणामध्ये अहंकार घालवला पृथ्वीचा. कुणी? शेष राजानं. अहंकार घालवणं सोपं आहे, पण अहंकार घालवणाऱ्याच्या मनामध्ये अहंकार असतो. शेष राजा म्हणाले आता मै बडा मै बडा मै बडा. शेष राजाला सांगितलं तू का है का बडा, तू तो शंकर जी के गले में पडा. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय. नित्याय शुद्धाय दिगंबराय. शेष राजांना सांगितलं तू तो शंकर जी के गले में पडा. शंकरजी म्हणाले माझ्या लग्नात सामान्य माणूस नाचत नाही. कोण नाचतो? भूते ताळे नाच.
उमापती भूत वेताळ नाचती. हा. शंकर म्हणाले आम्ही सुद्धा काय बारके सामान्य जावई नाहीत, आम्ही सुद्धा मोठे आहेत. पण रावणानं त्या ठिकाणी सांगितलं की त्यांचा सुद्धा कैलास पर्वत रावणानं उध्वंस केला होता. प्रत्येकाचा अहंकार गेलेला आहे. त्यामुळं आपणही आपल्या वस्तूचा, धनाचा, पदाचा, प्रतिष्ठेचा अहंकार करू नये. एक ना एक दिवस ते निघून जाणार आहे. आणि म्हणून काय सांगितलं, मिठूपण बोळवण, मिठूपणाची बोळवण करा. आणि ध्यान कशाचं करा, तर ध्यान सच्चिदानंद स्वरूप भगवंताचं, भगवान दत्तात्रयाचं करा. उद्या 4 डिसेंबरला दत्त प्रकट दिन आहे. काय आहे? दत्त प्रकट दिन आहे. भगवान दत्तात्रय हे अत्यंत कृपाशील असणारं देवत्व आहे. माहूरला गेल्यानंतर ना त्याची प्रचिती प्रत्येकाला येते. दत्त संप्रदाय म्हणून या महाराष्ट्रामध्ये नव्हे, अखंड भारतामध्ये प्रसिद्धीला आलेलं एक मोठं संस्थान आहे दत्त संस्थान. आणि या संस्थानाच्या माध्यमातून 2 गोष्टी प्रामुख्यानं केल्या जातात. एक अन्नदान आणि एक नामचिंतन. काय गोष्टी आहेत? अन्नदान आणि एक नामचिंतन. अन्नदान सर्वांच्यासाठी आहे, नामचिंतन सर्वांच्यासाठी आहे. आणि त्या नामातून काय प्रकट होतं? नमयती तारयती इति नामः. सोन्याचे अलंकार किती जरी तयार केले तर अलंकारामध्ये असणारं सोनं तेच आहे. तसं नामातून ज्ञान नावाचा अलंकार प्रकट झाला, नामातून भक्ती नावाचा अलंकार प्रकट झाला, नामातून वैराग्य नावाचा अलंकार प्रकट झाला. अलंकार जरी प्रकट झाला तर तो अलंकार कशाचा आहे? नामाचाच अलंकार आहे. एवढी मोठी नाम महिमा आहे. कळालं तर माझा उद्धार आहे. लक्षात आलं की सोन्याची रिंग बनवू शकतो, सोन्याची अंगठी बनवू शकतो, सोन्याचं कंकण बनवू शकतो, सोन्याचं मंगळसूत्र असतं. सोन्याचं मंगळसूत्र झालं, अंगठी झाली म्हणजे काय त्यातलं सोनं बदललं का? तसं नाम बदलत नाही. म्हणून नामाच्या माध्यमातून ज्ञान आहे, भक्ती आहे, वैराग्य आहे, नवनव देवत्वाची प्राप्ती आहे. आणि म्हणून काय करा, नामाची महिमा जे सांगतात त्यांचे पाय धरा. मग काय होईल? अभंगाचं शेवटचं चरण. लक्ष्मण माने
तुझे